नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुणे विद्यापीठाचं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट आहे, ह्याच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे, त्यानंतर त्याचे शुल्क किती आहे, त्याचप्रमाणे त्याला साधारणतः किती दिवसामध्ये ते भेटतं, त्यानंतर त्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय आहेत आणि त्या कसा अर्ज करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर चला तर आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला हे डिग्री सर्टिफिकेट म्हणजे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी आपल्याला जे लास्ट इयरची तुमची जो कोर्स आहे तुमचा त्याची जे मार्कशीट आहे लास्ट इयरची ते आपल्याला स्कॅन पीडीएफ फाईलमध्ये आवश्यक आहे. तर ते सर्वप्रथम तुम्ही पीडीएफ मध्ये स्कॅन करून ठेवा. त्यानंतर जर का तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये कधी पण ऍडमिशन घेऊन पास आउट झाला असाल, समजा 2013ला झाला, 2016ला झाला असेल किंवा 1996-92 कधीच हे पासिंग असेल तुमचं आणि तुम्ही अद्यापही कॉन्व्होकेशन म्हणजे डिग्री सर्टिफिकेट जर घेतलं नसेल तर त्याच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पहा. तर सर्वप्रथम आपल्याला sps.unipune.ac.in ह्या वेबसाईटवरती जायचे. ह्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली क्रिएट अकाउंट आणि लॉग इन असे ऑप्शन दिसून जातील तुम्हाला हे स्टुडंटमध्ये. तर आपण अकाउंट कसं क्रिएट करायचंय याचा व्हिडिओ ह्यापूर्वी बनवलेला आहे मी. त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली दिली आहे, ती एकदा पाहून घ्या. आपण डायरेक्ट आता सुरुवात करूया अप्लाय कसं करायचं. आता आपण लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी तुम्ही लॉग इन करू शकता. तुमचा ईमेल आय डी तुमचा काय असेल तो एंटर करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो कॅप्चा इथं जो शो होतोय कॅप्चा, इथं जो शो होतोय तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉग इन म्हणायचंय. लॉग इन म्हणल्यानंतर तुमचं असं हे पेज ओपन होऊन जाईल. पूर्वी तुम्ही जर कोर्स हा तुमचा एनरोल केला असेल तर तुम्हाला इथे शो होऊन जाईल. नसेल केलं तर नवीन कोर्स तुम्ही एनरोल करू शकता. याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते युजर प्रोफाईल क्रिएट कसं करायचं त्याच्यामध्ये हे सर्व दाखवलेलं आहे. तर आपल्याला आज डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करायचंय. त्याचप्रमाणे हे मायग्रेशन सर्टिफिकेट कसं अप्लाय करायचंय याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या ग्रुप आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. आता हे आपल्या डिग्रीसाठी अप्लाय करायचे तर अप्लाय फॉर डिग्री ह्या बटनवरती क्लिक करायची. याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल. त्याचप्रमाणे आता अप्लाय फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन म्हणजे जे एप्रिल मे 2023 ला पास आउट झाले होते त्यांच्यासाठी हे विद्यापीठाने कॉन्व्होकेशन लिंक चालू केली होती. ही सध्या लिंक बंद आहे, पण आता सध्या आपल्याला सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन म्हणजे समजा तुमचं 2014चं पासिंग असेल किंवा 13चं असेल किंवा 2021चं जरी असेल तर त्यातून ह्या सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन म्हणून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर मग सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन फॉर्मवरती क्लिक करूया आपण. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इंट्रोडक्शन येऊन जातील, हे मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये. हे तुम्ही वाचायचे आहेत किंवा इथं क्लोज पण करू शकता तुम्ही. हे इंट्रोडक्शन तुम्ही वाचल्यानंतर इथं खाली तुम्हाला चेक बॉक्स दिसून जाईल आणि अप्लाय फॉर. आता इथं ही जनरल इंट्रोडक्शन आहे, हे पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याचं पेमेंट वगैरे किती हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. हे अप्लाय बटनवरती क्लिक करायचे. अप्लाय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीआरएन नंबर एंटर करायचा आहे. आता तुम्हाला पीआरएन नंबर कुठे भेटून जाईल तर तुम्हाला हा तुमचा पीआरएन नंबर तुमच्या मार्कशीटवरती दिसून जाईल. एकच मिनिट तुम्हाला मी पीआरएन नंबर सांगतोय. हे समजा तुमचं मार्कशीट आहे. ह्या मार्कशीटवरती तुमचं पीआरएन नंबर तुम्हाला ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये म्हणजे परमनंट रजिस्टर नंबर हा इथं मार्कशीटवरती दिला आहे. आता यदा कदा जे जुने विद्यार्थी आहे 1992-93चे त्या विद्यार्थ्यांसाठी पीआरएन नंबर त्यावेळेस नव्हता, परमनंट रजिस्टर नंबर नव्हता. तर त्यांनी काय करायचे किंवा पीएचडीचे जे विद्यार्थी कॅन्डिडेट त्यांना पीआरएन नंबर नव्हता, तर मग त्यांनी काय करायचे तर त्यांनी इथं अप्लाय करताना इथं पीआरएन नंबर 0 टाकायचा आहे आणि तुमचं जे पासिंग इयर आहे ते सिलेक्ट करायचे. आता समजा माझं पासिंग इयर जे आहे एप्रिल 2019 इथं दिलेलं आहे, याप्रमाणे टाकायचं इथं एप्रिल 2019. आता माझा पीआरएन नंबर आहे मी तो टाकून देईन हा, किंवा नसेल तर
झिरो झिरो सिलेक्ट कर आणि चेक PRN व्हॅलिडेशन वरती क्लिक कर. चेक व्हॅलिडेशन केल्यानंतर हे असं तुम्हाला फॉर्म ओपन होऊन जाईल. तिथं तुम्ही इथं खाली म्हटले नोटमध्ये, इन केस जर PID MP स्टुडंट जर असेल किंवा तुमच्याकडे PRN नंबर अवेलेबल नसेल तर तुम्ही झिरो एंटर करू शकता. त्याचप्रमाणे तुमचं इथं आणि असेल तर तुमचा PRN नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा इथं सीट नंबर तुम्हाला टाकायचा. आता सीट नंबर तुमच्या मार्कशीटवरती इथं सीट नंबर तुम्हाला भेटून जाईल. झिरो 8364. त्याचप्रमाणे तुमचं जे जेंडर आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं जे नाव आहे स्टुडंटचं ते नाव एंटर करायचंय. त्यानंतर तुमचं इथं हे नाव मराठीमध्ये टाकायचंय. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीमध्ये टाईप कसं करायचं याचा प्रॉब्लेम येत असतोय. तर सरळ सरळ तुम्ही इथं गुगलवरती गेल्यानंतर नवीन विंडो ओपन करा आणि इथं गुगल ट्रान्सलेटचा ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला. गुगल ट्रान्सलेटर हे ट्रान्सलेटर आहे. इथं इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करा आणि इकडे मराठी लँग्वेज सिलेक्ट करा आणि ही शिफ्ट पण करू शकता तुम्ही ह्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर. आणि हे मराठी इथं इकडे पुढे गेल्यानंतर तुमचं नाव टाकायचं तुम्ही इंग्लिश मध्ये टाईप करायचे. हे तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्सलेट झालेलं दिसून जाईल. हे इथून उचलायचं, तुमचं हे नाव कॉपी करायचंय आणि इथं पेस्ट करायचंय. जे काय असेल तुमचं नाव ते तुमचं मदर नेम जे असेल ते तुम्ही एंटर करायचंय आणि इंग्लिशमध्ये पण तेच तुमचं जे काय आहे ते त्याचप्रमाणे इथं ट्रान्सलेट करून तुम्ही हे इथं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही इथं पेस्ट करायचंय कॉपी करून. त्यानंतर तुमची जी कंट्री आहे ती सिलेक्ट करायची, तुमचं जे स्टेट आहे ते सिलेक्ट करायचंय. आता सगळ्यात महत्वाचं हे का तुम्ही हे जे नाव आहे तुमचं, हे मराठीत जे नाव आहे ते व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टाकायचंय, जेणेकरून ते तुमच्या डिग्रीवरती प्रिंटेड होऊन येतं. नाहीतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे नेम करेक्शनसाठी खूप प्रोसेस आहे, त्याचा पण मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याचप्रमाणे स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. तुमचा डिस्ट्रिक्ट जो असेल, आता जो म्हणजे तुम्हाला ज्या ॲड्रेसवरती हवा आहे तो ॲड्रेस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड एंटर करायचा आहे जो असेल तो ॲड्रेसचा. तुमचा जो ॲड्रेस आहे फुल ॲड्रेस तो मेन्शन करायचा तुम्ही, फ्लॅट नंबर वगैरे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी जो आहे तुमचा तो ईमेल आयडी तुम्ही एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा हा पण कोड, आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा पण कोड कुठून सर्च करायचा आहे, तर इथं क्लिक टू चेंजेस कॉलेज ह्याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे कॉलेजचं नाव आहे, समजा माझं नाव आहे फर्ग्युसन किंवा मॉडर्न कॉलेज टाका, मॉडर्न कॉलेज. तर हे मॉडर्न कॉलेजचे तुमचे येऊन जाईल. तुमचं जे कॉलेज आहे ते कॉलेज इथं हे सर्च करायचे. हे आल्यानंतर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचं माझं हे कॉलेज आहे समजा, तर ह्या सिलेक्ट बटनवरती क्लिक करेन मी आणि ओके म्हणून हे ऑटोमॅटिक ह्या तुमच्या 3 फील्ड तुम्हाला फिल होऊन जाते. आणि जर असेल तुमच्या काय तुम्ही एंटर करू शकता. त्यानंतर तुमची जी फॅकल्टी आहे ती फॅकल्टी चूज करायची. तुमचं कोर्स नेम तुमचं चूज करायचं आहे. त्यानंतर तुमचं पासिंग मंथ जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. आता माझं पासिंग मंथ इयर 2019 होतं. आता हे पासिंग मंथ इयर तुमच्या मार्कशीटवरती तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर तुमचा रिझल्ट टाईप जो आहे तुमचा फर्स्ट क्लास आहे, ए ग्रेड आहे, बी ग्रेड आहे, हे तुमचं इथं खाली दिलं असतं. रिझल्ट इन फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन ते तुम्हाला इथं एंटर करायचे. त्यानंतर तुमचा डिलिव्हरी टाईप तुम्हाला बाय पोस्ट येणार आहे तुमच्या ॲड्रेसवरती. आणि हे अंडर क्लास इम्प्रुव्हमेंट जर असेल तुमचं त्याच्यात तरच टिक करा, अन्यथा करू नका. आणि हे सबमिट म्हणायचे. आता डू यू वॉन्ट सबमिट, तुम्हाला जर काही चेंजेस नसेल ह्या फॉर्ममध्ये, जर तुम्हाला काही चेंजेस नसेल आणि असेल तर तुम्ही इथं एडिट करू शकता. आणि चेंजेस नसेल तर सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे कन्फर्म करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. ओके ओके म्हणल्यानंतर तुम्हाला हे
सक्सेसफुल असं येईल आणि प्लीज अपलोड डॉक्युमेंट असा तुम्हाला मेसेज येऊन जाईल. हे क्लोज करायचे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं का तुमची लास्ट इयरची मार्कशीट ही तुम्ही PDF स्वरूपात तुम्ही स्कॅन करून ठेवा. तिथं तुम्हाला आता मार्कशीट चूज करायची तुमची स्कॅन केलेली फाईल आणि ती तिथं अपलोड करायची. हे अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचे. हे जरा असा वेळ घेईल अपलोडिंगला आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. टोटल एक डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली. क्लोज करायचे. हे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे हा सर्व फॉर्म तुम्हाला इथं शो होऊन जाईल. याचा काही तुमचं जर काही चुकलं असेल तुम्ही परत इथं एडिट करू शकता. तुम्ही जे मार्कशीट अपलोड केलं आहे ते तुम्ही इथं व्ह्यू करू शकता किंवा ते दुसरं जर अपलोड करायचं असेल तर इथं अपलोड करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला शेवटचं स्टेप आहे म्हणजे प्रोसेड टू पे. प्रोसेड टू पे वरती क्लिक करायचे. प्रोसेड टू पे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन येऊन जाईल. आता इथं फक्त हे जे पेमेंट आहे तुम्हाला फक्त ऑनलाईनच करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI कोणतेही ऑप्शन मेथड करून करू शकता. आता इथं पेमेंट तुमचे हे ऍप्लिकेशन ID इथं जनरेट झालेलं आहे. तुमचा चलन नंबर, तुमचं जे अमाऊंट आहे. आता ते इयर वाईज तुमचं कॅल्क्युलेशन होतं हे पेमेंटचं. ऑटोमॅटिक जनरेट होऊन जातं. तुमचं नेम वगैरे, तुमचा मोबाईल नंबर हे सर्व इथं गोष्टी येतात. आता खाली तर तुम्हाला 3 पेमेंट सिलेक्ट पेमेंट गेटवे येतात. तुम्ही ह्या तिन्हीपैकी कोणताही पेमेंट गेटवे सिलेक्ट करू शकता. म्हणजे समजा मी CCI पेमेंट गेटवे सिलेक्ट करतोय आणि प्रोसेड टू पेमेंट म्हणायचे. प्रोसेड टू पेमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा असा गेटवे ओपन होऊन जाईल. तुम्हाला इथं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भारत पे, QR कोडने तुम्हाला इथून पेमेंट करायचे. अशा पद्धतीनं इथं तुमचं जे UPI ID आहे तो एंटर करायचा, मेक पेमेंट म्हणायचे किंवा तुम्ही इथं QR कोड स्कॅन करून पण इथं पेमेंट करू शकता. हे हे तुम्ही स्कॅन हे तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन लॉग इन मध्ये परत लॉग इन मध्ये जायचे बँकमध्ये. आता मी तुम्हाला सॅम्पल डेमोसाठी दाखवतो त्यामुळे मी पेमेंट करत नाहीये. हे शक्यतो हे पेज लॉग आउट होत नाहीये तुम्हाला, त्यामुळे हे डायरेक्ट तुम्हाला पेज क्लोज करून तुम्हाला पुन्हा लॉग इन करावं लागेल. हे तुम्ही असं जे फॉर्म भरलेलं आहे त्याचं तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर सक्सेसफुल येईल आणि इथं तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोडला ऑप्शन येऊन जाईल. जर तुम्ही पेमेंट करायच्या अगोदर तुमचं काही ऍप्लिकेशन चुकलं असेल तर तुम्ही इथून ऍप्लिकेशन डिलीट पण करू शकता. आणि जर तुमचं पेमेंट राहिलं असेल तर तुम्ही इथून मेक पेमेंट करून परत मागाच्या गेटवरती जाऊ शकता. आता हे ऍप्लिकेशन कसं डाउनलोड होतं ते आपण तुम्हाला सांगतो मी. ऍप्लिकेशन कसं असतं. हे पहा, आता हे ऍप्लिकेशन मी डाउनलोड केलेलं आहे एक सॅम्पलसाठी तुमच्यासाठी. तर हे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी हे ऍप्लिकेशन आहे तुमचं सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन. तुमचा हा ऍप्लिकेशन ID तर जनरेट झालेला आहे. हे तुमचं जे नाव आहे, तुमचं मदर नेम, तुमचं जेंडर, मोबाईल नंबर, तुमचा ऍड्रेस, तुमचं कॉलेजचे हे सर्व डिटेल, कोर्स डिटेल आणि इथं डिक्लेरेशन फॉर्म हे असे आहेत. आणि तुमचं जे मराठी तुम्ही नाव एंटर केलं आहे ते तुम्हाला इथं शो होऊन जाईल. इथं तुमच्या आईचं नाव शो होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऍप्लिकेशन तुम्हाला हे पूर्ण प्रॉपरली ऑनलाईनच करायचे. म्हणजे याची हार्ड कॉपी वगैरे सबमिट करायची काही गरज नाही. त्यामुळे हे सर्व प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या तुम्ही करू शकता. त्याचनंतर सेकंड पेज तुम्हाला हे तुमच्या पेमेंटचे डिटेल तुम्हाला इथं दिसून जातील. तुमचं नाव वगैरे, पेमेंट, ऍप्लिकेशन ID, तुम्ही किती पेमेंट केलंय ते पण दिसून जाईल. अशा पद्धतीचं तुमचं ऍप्लिकेशन हे तुम्ही जपून ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवरती हे 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या पोस्टल ऍड्रेसवरती हे भेटून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही कधीचही तुमचं पासिंग असू द्या तुम्ही डिग्रीसाठी अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण डुप्लिकेट डिग्री कसं अप्लाय करायचं याचा व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या फायदेशीर जर ठरला असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद प्रथमतः. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना जेणेकरून काही शंका अडचणी असेल तर हा व्हिडिओ नक्की पाठवा.